नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 16 या कलम 16च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS कायद्यातील कलम 16 हे प्रकरण 3 चॅप्टर 3 ची सुरुवात करते. हे प्रकरण सर्वसाधारण अपवाद जनरल एक्सेप्शन्स काय म्हटलेलं हे प्रकरण कशावर आधारित आहे? तर सर्वसाधारण अपवाद जनरल एक्सेप्शनच्या विषयावर आधारित आहे. कलम 16 हे या प्रकरणातील पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शक कलम आहे. तर कलमाचे नाव कायद्याने बांधलेली किंवा वस्तुस्थितीच्या चुकीमुळे स्वतःला कायद्याने बांधलेली मानणारी व्यक्ती. काय म्हटलेलं आहे? वाक्य काय आहे? टायटल काय आहे? तर कायद्याने बांधलेली किंवा वस्तुस्थितीच्या चुकीमुळे स्वतःला कायद्याने बांधलेली मानणारी व्यक्ती. काय हे कलम भाष्य करते सांगते, जी गोष्ट अशा व्यक्तीकडून केली जाते जी व्यक्ती ती गोष्ट करण्यास कायद्याने बांधलेली आहे किंवा जी व्यक्ती कायद्याच्या चुकीमुळे नव्हे तर वस्तुस्थितीच्या चुकीमुळे मिस्टेक ऑफ फॅक्ट्स मुळे आणि सद्भावनेने गुड फेथमध्ये आपण ती करण्यास कायद्याने बांधलेले आहोत असे मानते, ती गोष्ट गुन्हा ठरत नाही. काय म्हटलेलं आहे? जी गोष्ट अशा व्यक्तीकडून केली जाते जी व्यक्ती ती गोष्ट करण्यास कायद्याने बांधलेली आहे किंवा जी व्यक्ती कायद्याच्या चुकीमुळे नव्हे तर वस्तुस्थितीच्या चुकीमुळे मिस्टेक ऑफ फॅक्ट आणि सद्भावनेने गुड फेथमुळे मध्ये आपण ती करण्यास कायद्याने बांधलेल्या आहोत असे मानते, ती गोष्ट गुन्हा ठरत नाही. सोप्या शब्दात समजून घ्या. हे कलम अशा लोकांसाठी आहे संरक्षण शील्ड आहे जे त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. याचे दोन मुख्य भाग आहेत. कायद्याने बांधलेले असणे, सरकारी आदेश पाळणे. वस्तुस्थितीची चुकी, मिस्टेक ऑफ फॅक्ट्स, परिस्थिती समजण्यात झालेली प्रामाणिक चूक पण कायद्याची चूक मान्य नाही अशी परिस्थिती. तर उदाहरण घेऊया. उदाहरण 1, एका सैनिकाने म्हणजे सोल्जरने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कायदेशीर आदेशानुसार जमावावर गोळीबार केला. येथे सैनिकाने केलेले कृत्य गुन्हा नाही कारण तो कायद्याने बांधलेला आहे. काय म्हटलेलं आहे? उदाहरण 1 मध्ये एका सैनिकाने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कायदेशीर आदेशानुसार जमावावर गोळीबार केला. येथे सैनिकाने केलेले कृत्य हे गुन्हा ठरत नाही कारण तो कायद्याने बांधलेला आहे. उदाहरण 2, कोर्टाचा ऑफिसर अ ला अटक करण्यासाठी जातो, पण चुकीने आणि सद्भावनेने तपास करूनही तो ब ला समजून अटक करतो. येथे ब ची अटक हा गुन्हा मानला जाणार नाही कारण ती वस्तुस्थितीची चुकी आहे. काय म्हटलेलं आहे? कोर्टाचा ऑफिसर अ ला अटक करण्यासाठी जातो, पण चुकीने आणि सद्भावनेने तपास करूनही तो अ समजून ब ला अटक करतो. तर येथे ब ची अटक हा गुन्हा मानला जाणार नाही कारण ही वस्तुस्थितीची चुकी आहे. कलम का अस्तित्वात आले? सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा सामान्य नागरिकांना त्यांचे कायदेशीर कर्तव्य बजावताना माझ्यावर गुन्हा दाखल होईल का ही भीती वाटू नये यासाठी हे कलम आले. जर कर्तव्य पार पाडताना झालेल्या प्रामाणिक चुकीसाठी शिक्षा झाली तर कोणीही आपली जबाबदारी नीट पार पाडणार नाही, म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता महत्त्व काय आहे कलमाचं? महत्त्व आणि उद्दिष्ट: कर्तव्य पार पाडण्यास प्रोत्साहन, सरकारी यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देणे, सद्भावनेचे रक्षण, ज्यांचा हेतू वाईट नाही अशा व्यक्तींना शिक्षेपासून वाचवणे, चुकीची व्याप्ती मर्यादित करणे, वस्तुस्थितीची चुकी मान्य करणे पण कायद्याची अज्ञानता इग्नोरन्स ऑफ लॉ अमान्य करणे. लॅटिन मॅगझिन काय या कलमासंबंधित? तर हे कलम 2 महत्त्वाच्या लॅटिन तत्वांवर आधारित आहे. इग्नोरन्शिया फॅक्टी एक्सकोसॅट वस्तुस्थितीचे अज्ञान क्षम्य आहे. काय म्हणताय? इग्नोरन्शिया फॅक्टी एक्सकुझॅट वस्तुस्थितीचे अज्ञान क्षम्य आहे. इग्नोरन्शिया जुरिस नॉन एक्सक्युसॅट कायद्याचे अज्ञान क्षम्य नाहीये. काय म्हटलेलं आहे? वस्तुस्थितीचे अज्ञान हे क्षमा दाखल असेल पण कायद्याचे अज्ञान हे क्षमा करण्यास नसेल, असा हा लॅटिन मॅगझिनचा अर्थ आहे. कलमांचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? तर हे कलम स्वतः शिक्षा देत नाहीत तर ते शिक्षेपासून बचाव म्हणजे डिफेन्स करते. उल्लंघन झाल्यास जर एखादा अधिकारी जाणीवपूर्वक चुकीच्या व्यक्तीला अटक करतो किंवा वरिष्ठांचा आदेश बेकायदेशीर उदाहरणार्थ निष्पाप मुलांना मारणे असूनही तो पाळतो
तर त्याला या कलमाचे संरक्षण मिळत नाही. काय म्हटलेलं आहे? तर जर एखादा अधिकारी जाणीवपूर्वक चुकीच्या व्यक्तीला अटक करतो किंवा वरिष्ठांचा आदेश बेकायदेशीरपणे, उदाहरणार्थ निष्पाप मुलांना मारणे, असूनही तो बेकायदेशीर असूनही तो पाळतो, तर त्या कलमांचे संरक्षण त्याला मिळत नाही. उपाय काय? आरोपीने न्यायाला सिद्ध करावे लागते, की त्याने ते कृत्य सद्भावनेने गुड फेथमध्ये वस्तुस्थितीच्या चुकीमुळे केले आहे, हे त्या आरोपीला सिद्ध करावे लागते. आता न्यायालयीन प्रकरणं काय आहेत या कलमासंबंधित? आर विरुद्ध टॉल्सन, आर.व्ही. टोल्सन, जरी हा इंग्लिश खटला असला तरी त्याचे तत्त्व इथे लागू होते. वस्तुस्थितीची चूक ही गुन्हेगारी हेतू मेन्स रिया नष्ट करते, असेही यात म्हटले आहे. काय म्हटलेलं आहे? जरी याचे तत्व वस्तुस्थितीची चूक ही गुन्हेगारी हेतू मेन्स रिया नष्ट करते, असे यात म्हटलेलं आहे. पुढचा खटला आहे राज्य विरुद्ध चिरी, स्टेट ऑफ वर्सेस चिरी. जर एखाद्याने सद्भावनेने कृत्य केले असेल तर त्याला कलम 16चा लाभ मिळतो. निकाल काय आहे? वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश स्पष्टपणे बेकायदेशीर नसावा. तर ह्या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. संविधानातील अनुच्छेद 33 सशस्त्र दलांच्या मूलभूत अधिकारांवर मर्यादा पण त्यांच्या कर्तव्यांचे संरक्षण. हे कलम ह्या कलमाच्या संबंधित आहे. तसेच BNS कलम 2 यांमध्ये सद्भावना, गुड फेथ याची व्याख्या दिली आहे, जी कलम 16 साठी आवश्यक आहे. कलमाची समीक्षा कशी करता येईल? तर कलम 16 हे प्रशासकीय कामासाठी आवश्यक आहे, मात्र सद्भावना सिद्ध करणे अनेकदा कठीण असते. पोलीस किंवा सैन्य दलातील व्यक्ती अनेकदा या कलमाचा वापर करून मानवी हक्कांचे उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न करतात. अशी टीका मानवी हक्क कार्यकर्त्यांकडून केली जाते. निष्कर्ष काय काढता येईल? कलम 16 हे कर्तव्यदक्ष व्यक्तीसाठी एक सुरक्षा कवच आहे. हे स्पष्ट करते की जोपर्यंत तुमचा हेतू शुद्ध आहे आणि तुम्ही कायद्याचे पालन करत आहात किंवा तसे प्रामाणिकपणे मानत आहात, तोपर्यंत तुमच्याकडून झालेली मानवी चूक हा गुन्हा मानला जाणार नाही. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता BNS कायद्यातील कलम 16 ह्या कलम 16च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कायद्याचं ज्ञान मिळेल, त्यांचंही कायदेविषयक ज्ञान माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.